रवींद्र धंगेकरांना भाजपमध्ये प्रवेश करायचा होता, पण त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार स्ट्रॉंग असल्यामुळे त्यांनी शिंदेंच्या सेनेत प्रवेश केला, अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवारांनी दिली आहे। तर रवींद्र धंगेकर कुठेही गेले तरी सदिच्छा, परंतु त्यांच्या जाण्यानं जीवाभावाची माणसं दुखावली आहेत, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी दिली। संघाची माणसं मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर, आम्ही सारे धंगेकर अशी घोषणा देतील का, असा प्रश्नही अंधारेंनी विचारलाय। आता काल जर तुम्ही बघितलं तर काल ज्यांचा प्रवेश काँग्रेसमधून शिंदे गटामध्ये झाला ते म्हणजे आपले दंगेकर साहेब। खरं तर अशी चर्चा आहे ती त्यांनाच माहिती, दंगेकर साहेबांना बीजेपीमध्ये जायचं होतं, पण बीजेपीमध्ये जे तिथले उमेदवार आहेत आमदारकीचे ते थोडे स्ट्रॉंग असल्यामुळे आणि सगळ्यांना आता अंदाज आलेला आहे की 2029ला ही जी महायुतीमधले सर्व पक्ष ते वेगळे वेगळे लढणार आहेत, त्यामुळे मग बीजेपीमध्ये गेलं तर आपला कुठेतरी तिकीट कट होऊ शकतं, शिंदे गटात गेलं तर 2029ला आमदारकीला आपल्याला उभं राहता येईल असा विचार कदाचित दंगेकर साहेबांचा असल्यामुळे, आणि हे फक्त हितच झालं असं समजू नका, हे बऱ्याच ठिकाणी सुरू आहे। जेव्हा दंगेकर ट्रॅक बदलत आहेत तेव्हा त्यांच्यासाठी इतक्याच निस्वार्थपणे, निरपेक्षपणे ज्या विचारधारेच्या सोबत ते जाऊ इच्छितात ती सगळी संघाची माणसं फुले शाहू आंबेडकरच्या ऐवजी मुखर्जी, हेडगेवार, गोळवलकर, आम्ही सारे धंगेकर असं म्हणायला खरंच तयार होतील का? रवी भाऊ, तुम्हाला शुभेच्छाच आहेत, परंतु जीवाभावाची माणसं एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।